संस्कृतीला ऋषीमुनींची मोठी परंपरा आणि वारसा लाभला आहे. अगदी पौराणिक कथांपासून ते आजपर्यंत विविध गोष्टींमधून ऋषींचे महात्म्य आणि त्यांची संस्कृती धर्माप्रतीचे योगदान अतुलनीय आहे. त्यांचे कर्तृत्व सांसारिक लोकांना जीवनाचा मार्ग देखील दाखवतात, जीवनाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देतो. आज आपण अशाच एका महान आणि चिरंजीवी ऋषींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचे नाव आहे ऋषी मार्कंडेय. ऋषी मार्कंडेय यांच्याबद्दल आजवर आपण अनेक कथा ऐकल्या असतील. त्यात त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल आणि त्यांच्या चिरंजीवी होण्याच्या प्रवासाबद्दल माहिती मिळते. मार्कंडेय पुराणात विशेषतः मार्कंडेय आणि जैमिनी या नावाचे ऋषी त्यांच्यातील संवादांचा समावेश आहे. भागवत पुराणात त्यांच्या संभाषण आणि प्रार्थनेसाठी समर्पित अनेक अध्याय आहेत. त्यांचा महाभारतातही उल्लेख आहे. मार्कंडेय हे सर्व मुख्य प्रवाहातील हिंदू परंपरांमध्ये आदरणीय आहेत. मार्कंडेय पुराण हे सर्वात प्राचीन पुराणांपैकी एक आहे. हे लोकप्रिय पुराण मार्कंडेय ऋषींनी क्रौष्टीला सांगितले होते. यामध्ये ऋग्वेदाप्रमाणेच अग्नी, इंद्र, सूर्य इत्यादी देवतांची चर्चा आहे. अल्पायुषी असणारे मार्कंडेय चिरंजीवी मार्कंडेय कसे झाले, असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो. यामागे एक आख्यायिका सांगितली जाते. मार्कंडेयाची चिरंजीवी बनण्याची कथा पद्म पुराणातील एका खंडामध्ये आहे. त्यानुसार असे सांगितले जाते, मृकांडू मुनींनी आपल्या पत्नीसह कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले आणि त्यांच्या वरदानाने मार्कंडेयाला पुत्ररूप प्राप्त केले. शिवाने मृकंदूला विचारले होते की तुला दीर्घायुष्य असलेला दुर्गुणी पुत्र पाहिजे की अल्पायुषी सद्गुणी पुत्र पाहिजे. तेव्हा मृकंदूने सद्गुणी पुत्राची इच्छा व्यक्त केली. त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार त्यांना पुत्रप्राप्ती झाली. भगवान शंकरांनी दिलेल्या वरानुसार जन्माला येणारे मूल हे अल्पायुषी असणार होते. याची पुरेशी कल्पना मृकांडू ऋषींना होती. एकीकडे भगवंताच्या आशीर्वादाने पुत्रप्राप्ती होत आहे, त्याचा तर त्या दाम्पत्याला खूप आनंद होता. मात्र दुसरीकडे होणारा पुत्र अल्पायुषी असणार आहे, त्याचे दुःख देखील सतावत होते. या कठीण विवंचनेतून कसे बाहेर पडावे हे त्यांना काही कळत नव्हते. भगवान शंकरांनी मार्कंडेयाचे वय 16 वर्षे निश्चित केले होते. त्यामुळे त्यांच्या मनात नेहमीच त्याबद्दलची धाकधूक आणि चिंता असे. आपल्या पुत्राचे पुढचे भविष्य त्यांना वर्तमानात चिंता करण्यासाठी भाग पाडत होते. त्यांना सगळे काही माहीत असून सुद्धा ते आपल्या पुत्राच्या दीर्घायुष्यासाठी काहीच करू शकत नव्हते. मार्कंडेयाचे 16वे वर्ष सुरू झाले तेव्हा वडिलांना दुःख झाले. कारण विचारल्यावर वडिलांनी मार्कंडेयाला अल्पायुष्याची कहाणी सांगितल्यावर आई वडिलांची परवानगी घेऊन दक्षिण समुद्राच्या किनारी जाऊन शिवलिंगाची त्यांनी स्थापना केली. शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर ते पूजेत मग्न झाले आणि भक्तिभावाने भगवान शंकराची आराधना करू लागले. ते पूजेत मग्न असतानाच ठरलेल्या वेळी काळ त्यांचा जीव घ्यायला आले. तेव्हा मार्कंडेय म्हणाले की मी महामृत्युंजय स्तोत्राने शिवजींची स्तुती करत आहे, मी ते पूर्ण होईपर्यंत थांबा. पण काळ हे मान्य करत नव्हते आणि मार्कंडेयाचे प्राण घेण्याचा प्रयत्न करू लागले. त्याचवेळी शिवलिंगातून महादेव प्रकट झाले आणि मेघाप्रमाणे गर्जना करत काळाच्या छातीवर पाय मारले. या घटनेनंतर शिवजींना कालांतक असे नाव पडले, कारण त्यांनी केवळ वेळ संपवून मार्कंडेयाचे प्राण वाचवले नाहीत, तर त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांना काळापासून कायमचे मुक्त केले. तेव्हापासून अल्पायुषी असणारे मार्कंडेय चिरंजीवी झाले. मार्कंडेय ऋषी अमर आहेत का, असा सुद्धा प्रश्न अनेकांना पडतो. धार्मिक ग्रंथानुसार मार्कंडेय ऋषी अमर आहेत. त्यांच्या संबंधी अनेक कथाही प्रचलित आहेत. मार्कंडेय ऋषींचे नावही 8 चिरंजीवींच्या यादीत येते. त्यांचे वडील मृकंदू ऋषी हे होते. आज मार्कंडेय तीर्थ, जिथे मार्कंडेय ऋषींनी मार्कंडेय पुराण लिहिले आहे, ते उत्तराखंडच्या उत्तर काशी जिल्ह्यात यमुनोत्री तीर्थक्षेत्राच्या ट्रेकिंग मार्गावर आहे. मार्कंडेय पुराणातील मजकूर हिंदू देवी शक्ती परंपरेचा एक मध्यवर्ती मजकूर मानला जातो, ज्यात स्त्रीलिंगीबद्दल आदराची विलक्षण अभिव्यक्ती आहे. महामृत्युंजय मंत्राचे रचता म्हणून सुद्धा मार्कंडेय ऋषी ओळखले जातात. महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनाम मृत्युर्मोक्षी यमामृताम असे मानले जाते की महामृत्युंजय मंत्राच्या उच्चाराने महादेवाची पूजा केल्याने
व्यक्तीच्या अकाली मृत्यूचा धोका टळतो आणि शिवाच्या कृपेने त्याला दीर्घायुष्याचे वरदान मिळते. याबाबत कोणताही शास्त्रीय पुरावा नसला तरी येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा व सार्वजनिक समजुतींवर आधारित आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे. मार्कंडेय ऋषींच्या अमरत्वाबद्दल आणखीन एक कथा प्रचलित आहे. ती अशी की मार्कंडेय हे भगवान शिवाचा महान भक्त म्हणून मोठे झाले आणि त्यांच्या नियोजित मृत्यूच्या दिवशी शिवलिंगाच्या निराकार स्वरूपात शिवाची पूजा केली. यमाचे दूत, मृत्यूची देवता त्यांच्या महान भक्तीमुळे आणि शिवाच्या निरंतर उपासनेमुळे त्यांचा प्राण घेऊ शकले नाहीत. त्यानंतर यम मार्कंडेयाचा जीव घेण्यासाठी व्यक्तिशः आला आणि ऋषीच्या गळ्यात त्याचा फास घातला. अपघाताने किंवा नशिबाने शिवलिंगाभोवती फासावर घाव पडला. त्यातून शिव यमावर आक्रमण करण्यासाठी क्रोधित होऊन बाहेर पडले. युद्धात यमाचा मृत्यूच्या टप्प्यावर पराभव केल्यावर शिवाने त्याला या अटीवर पुनरुज्जीवित केले की धार्मिक व्यक्ती सदैव जगेल. या कृत्यासाठी शिवाला कालांतक म्हणजेच मृत्यूचा अंत असेही म्हटले जाते. ही घटना वाराणसीच्या कैथी येथील गोमती नदीच्या काठावर घडल्याचे सांगण्यात येत आहे. या जागेवर अनेक प्राचीन मंदिरं, मार्कंडेय महादेव मंदिर हे सुद्धा बांधले आहे. याच ठिकाणी गंगा आणि गोमती या नदीचा संगम होतो. त्यामुळे संगम क्षेत्रात असल्याने त्याचे पावित्र्य वाढते. वैकल्पिकरित्या दुसरी कथा सांगते की ही घटना केरळमधील त्रिप्रांगोड शिवमंदिरात घडली, जिथे मार्कंडेय यमापासून वाचण्यासाठी मंदिरातील शिवलिंगावर पोहोचले. मार्कंडेयांच्या दीर्घायुष्याशी संबंधित असलेली आणखी एक कथा मागील भागात मृत्यूनंतर ते कसे जगले आणि भगवान विष्णूकडून ज्ञान प्राप्त करून त्यांचा अंत कसा झाला हे सांगते. मरणाऱ्या माणसाचे प्राण वाचवण्यास सक्षम असलेल्या महामृत्युंजय ह्या महान मंत्राची कीर्ती मार्कंडेय यांच्यामुळेच आहे. या मंत्रावर लोकांची श्रद्धा इतकी जास्त आहे की वेद मंत्र असूनही महामृत्युंजय मंत्र मार्कंडेयाने रचला असे मानले जाते. मार्कंडेय हे इतके महान ऋषी आहेत की भगवान श्रीरामांच्या काळापूर्वी श्रीरामकथेत आणि त्यानंतर महाभारत काळापर्यंत त्यांची उपस्थिती उपलब्ध आहे. मार्कंडेय पुराण ही त्यांची निर्मिती आहे. त्यात ज्याचा एक भाग दुर्गा सप्तशती आहे, ज्याचे पठण नवरात्रीत भक्तिभावाने केले जाते. महाभारतानुसार मार्कंडेय अमर आहेत. मार्कंडेयांनी हजारो हजार युगांच्या शेवटी होणारे अनेक मोठे प्रलय पाहिले आहेत. नायिके युगशास्त्रांतस्त्वय दृष्टी महामुने हे वाक्य याचा पुरावा आहे. या महाकाव्यात या महान ऋषीला अजरामर म्हटले आहे. महाभारतात लिहिले आहे की वनवासात मार्कंडेय, युधिष्ठिर वगैरे पांडवांना भेटायला गेले. अजराश्चमर्ष इव रूपौदार्य गुणवंतितः व्यादृश्यत तथ युक्तो यथा स्यात् पंचविंशकः. म्हणजे ते रूप आणि उदारता यासारख्या गुणांनी परिपूर्ण होते आणि अमर होते. तसेच म्हातारे होऊनही ते तरुणच दिसायचे. महर्षी मार्कंडेय हे पुराणातील 8 चिरंजीवांपैकी एक मानले जातात. या संदर्भात एक प्रसिद्ध श्लोक आहे. अश्वत्थामा बळिर्व्यासो हनुमांश बिभीषण कृपः परशुरामश्च सप्तैतायी चिरंजीविनः सप्तैतां संसारे नित्यं मार्कंडेयमथाष्टमं जीवे वर्षदतं सोपी सर्वव्याधिविर्जित. म्हणजेच अश्वत्थामा, दैत्यराज बळी, वेदव्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य, परशुराम आणि मार्कंडेय हे ऋषी सदैव जिवंत आहेत. सकाळी लवकर त्यांचे स्मरण केल्याने सर्व रोगांचा अंत होतो आणि मनुष्य 100 वर्षांचा होतो. या सर्वांमध्ये फक्त एक मार्कंडेय आहेत जे ब्रह्माजी सोडून सर्वांपेक्षा मोठे आहेत. तर अशा या विविध पुराणातील कथा ऋषी मार्कंडेयांच्या जीवनाचा आपल्याला परिचय करून देतात. भगवान शिवांबद्दलची त्यांची भक्ती त्यांना अल्पायुष्यातून चिरंजीवी करून गेली. याच भक्तिपायी त्यांनी शक्तिशाली अशा महामृत्युंजय मंत्राची रचना केली. मित्रांनो, आशा करतो तुम्हाला आमचा हा एपिसोड नक्की आवडला असेल. याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया
नक्की कमेंट करून कळवा. येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण अश्वत्थामाविषयी जाणून घेणार आहोत. लवकरच नव्या एपिसोडसह. तोपर्यंत नमस्कार.